सांगलीला पुराचा धोका, धरणातील विसर्गामुळे पाणीपातळीत वाढ, नागरिकांची स्थलांतराची तयारी. विविध धरणातून होत असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे सांगलीच्या वेशीवर पुराचे पाणी पोहोचले आहे. काकानगर, सूर्यवंशी प्लॉट आदी परिसरातील नागरिकांनी स्थलांतराची तयारी केली आहे. आयर्विन पुलाजवळ रविवारी नदीची पाणीपातळी 30 फुटांपर्यंत पोहोचलेली आहे. आणखी 2 ते 3 फूट पाणी वाढण्याची शक्यता आहे. पूर नियंत्रण कक्षाकडून व्यक्त करण्यात आलेली आहे. सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरलेला असला तरी कोयना, चांदोलीसह विविध धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने कृष्णा, वारणा नद्यांच्या पाणीपातळीत सातत्यानं वृद्धी होते आहे. यामुळे नदीत असलेले विविध ठिकाणचे बंधारे पाण्याखाली गेलेले असून बंधाऱ्यावरून होणारी वाहतूक रोखण्यात आलेली आहे. समडोळी, कोथळी हा वारणा नदीवरील बंधारा पाण्याखाली गेलेला आहे. बंधाऱ्यावरून 4 फूट पाणी वाहत आहे. नांद्रे, ब्रह्मनाळ हा मार्ग बंधाऱ्यावर 6 फूट पाणी असल्याने बंद आहे. पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. म्हैसाळ बंधारा पाण्याखाली गेलेला आहे. याशिवाय शिराळा तालुक्यातील चिकुर्डे येथील बंधारा या हंगामात दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे. कोयनेतून दर सेकंदाला 33,826 क्युसेकने विसर्ग होतो आहे, तर चांदोलीमधून 6,900 क्युसेकने विसर्ग होतो आहे. कोयन्यातील पाणीसाठा 91.32 TMC झालेला आहे. धरण 87% भरलेलं आहे, तर चांदोलीमध्ये 29.76 TMC पाणीसाठा झाला आहे. धरण 87% भरलेले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राजापूर बंधारा येथून कृष्णा नदीतून होत असलेला विसर्ग दर सेकंदाला 1,07,750 क्युसेक आहे, तर महापुराचा धोका टाळण्यासाठी अलमट्टी धरणातून रविवारी सकाळी 10 वाजल्यापासून 20,000 क्युसेकने विसर्ग वाढवून तो आता 1,30,000 क्युसेक करण्यात आला आहे. पूर नियंत्रण कक्षातून ही माहिती देण्यात आली आहे. कृष्णा नदीची पाणीपातळी 32 फुटांपर्यंत जाण्याची शक्यता पाटबंधारे विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे. यामुळे सांगलीतील जामवाडी परिसरात राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट आदी परिसरातील नागरिक स्थलांतराच्या तयारीत असून महापालिकेने त्यांच्यासाठी निवारा केंद्र सज्ज ठेवलेलं आहे. दरम्यान जिल्ह्यातील पावसाचा जोर ओसरलेला आहे. गेल्या 24 तासात केवळ 1.7 मिलीमीटर सरासरी पाऊस झाला आहे. शिराळा तालुक्यातील सरासरी 10.2 मिलीमीटर पाऊस सर्वाधिक नोंदला गेलेला आहे. मात्र अन्य ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.